हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण हेल्दी नाश्त्याची रेसिपी, नाचणी डाळ बाईटची रेसिपी। नाचणी शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला आयरन मिळेल, ज्यामुळे शरीरातील रक्ताची म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईल। भरपूर प्रमाणात फायबर आहे, ज्यामुळे पचनशक्ती सुधारेल। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, जे हाडे मजबूत करतात। आपण विविध प्रकारच्या डाळी वापरणार आहे, यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला प्रोटीन मिळेल। एकंदरीत ही रेसिपी जी आहे ती खूप हेल्दी आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहे। लहान मुलांसाठी खूप आवश्यक आहे। त्यासाठी आपण रात्री तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ थोडी घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून त्याला भिजत घालायचे आहे। सकाळी उठल्यानंतर ही डाळ जी आहे चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे, पाणी सर्व काढून घ्यायचं आहे। डाळ निथळ असो एका बाउलमध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ, पाऊण वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडंसं आपण तेल घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे ते मस्तपैकी घट्ट मळून घ्यायचं आहे। तयार झालेलं भिजवलेलं पीठ आपल्याला एका साईडने रेसला ठेवायचं आहे। नंतर भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये आपल्याला जिरं, हळद, धनेपूड, मीठ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक असं तुम्ही अद्रकही घालू शकता। हे मिक्सरमधून सर्व फिरवून घ्यायचं आहे, पाणी न टाकता फिरवायचं आहे। आपल्याला तयार झालेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। इकडे आपल्याला भिजवलं जे पीठ आहे ते मस्तपैकी मुरलं होतं। आता एक असा गोळा घ्यायचा आहे, छान त्याला गोल करून घेऊन पोपाटर आपल्याला कोरडं पीठ घालून ही जी या गोळापासून एक छानपैकी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला। ते तुम्ही भाकरीसारखं थापूनही घेऊ शकता। मी याला बेलण्याने हलक्या हाताने लाटून घेऊन एक चपाती तयार केलेली आहे। आता तयार झालेल्या चपातीवर थोडी डाळ टाकायची आहे। आता या डाळीला चमच्याने किंवा स्पॅच्युलाने किंवा तुम्ही हाताने सुद्धा पसरवून घेऊ शकता। आता याचे रोल करायचा आहे घट्ट तयार। दोन्ही साइड आपल्याला दाबून घ्यायचे आहे। घट्ट रोल तयार करूया, असं दाबून घ्यायचं आहे। इकडे मी वाफवण्यासाठी ढोकळा पॅन गरम करायला ठेवलं होतं, पाणी टाकून तर आपल्याला नेट ठेवायचे आहे, त्याला तेल लावायचं आहे। तयार झालेले रोल जे आहे ते वाफायला ठेवायचे आहे। आता वाफून झाल्यानंतर त्याला चेक करण्यासाठी आपण टूथपिकचा वापर करायचा आहे। बघायचं की व्यवस्थित शिजला गेले की नाही, डाळ चिपकत आहे की नाही। आपले रोल जे आहे ते व्यवस्थित शिजले गेले होते। त्याला आपण आता असं उतरून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे, पूर्ण गार करायचं आहे। पूर्ण गार झाले की नाही ते व्यवस्थित बाईट्स तयार होतात, व्यवस्थित सुरीने कट केले जातात। बघा, छान गार झाल्यानंतर याचे आपल्याला बाईट्स तयार करून घ्यायचे आहे। किती कलरफुल झाले आहे बघा, दिसायला पण छान आहे, दिसल्यानंतर मुलांना खाण्याची इच्छा होते आणि पौष्टिक पण आहे। बघा, छान आपल्याला बाईट्स तयार करून घ्यायचे आहे। मस्त बाईट्स तयार झालेले आहे। आता आपण याला तडका देणार आहे। त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे थोडंसं, त्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि तीळ टाकायचे आहे। सोबतच आपण हिरवी मिरची टाकायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे। तर कढीपत्ता माझ्याकडचा संपला होता। त्यामध्ये तयार झालेले बाईट्स घालायचे आहे आणि याला मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, टॉस करून घ्यायचं आहे। होती की नाही हेल्दी नाश्त्याची रेसिपी, सोबतच खूप करायला मस्त सोपी होती ना आणि कलरफुल पण होती। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। सोबत आपण चहा किंवा तुमच्या आवडत्या चटणीबरोबर सर्व करायचा आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय आणि टेक केअर।